नमस्कार मंडळी, मी अतिशय आनंदी आहे कारण की एका ब्रँडनी चक्क त्यांच्या फोटोशूटसाठी मला मॉडेल म्हणून घेतला आहे. स्वराज्य प्रवासी आणि रुपालीज मेकओव्हर प्रस्तुत करत आहोत आजचा व्लॉग. रुपाली मॅमने मला फोन करून त्यांच्या स्टुडिओवर बोलवलं. पहिल्यांदाच आम्ही स्टुडिओमध्ये गेलो. स्टुडिओ खूप मोठा आणि एकदम टापटीप आहे बरं का. हॅलो, कसं आहेस पिलू? शिवाजी महाराज व्हायचं तुला? वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. हा ब्लॉग अतिशय विशेष आहे कारण आता आपण आलेलो आहोत रुपालीज मेकओव्हर या ठिकाणी. हा राजगुरुनगर मधील प्रसिद्ध असा स्टुडिओ आहे ज्यामध्ये मेकअप, नेल आर्ट, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग या सगळ्या गोष्टी या मॅडम करतात. या आहेत रुपालीज मेकओव्हरच्या सर्वेसर्वा. रुपाली या वेल नोन अशा आर्टिस्ट आहेत या मेकओव्हर इंडस्ट्री मधल्या. त्यांनी आतापर्यंत अनेक फॅशन शोज मध्ये, ज्यामध्ये बिग बॉसचे कंटेस्टंट्स होते असा फॅशन शो म्हणजे रॉयल टस्ट, त्यामध्ये सुद्धा यांनी तिथल्या कंटेस्टंट्सचे मेकअप्स केलेले आहेत. त्यांनी अनेक सर्टिफाईड कोर्सेस आतापर्यंत केलेले आहेत. आपण आता जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून त्यांच्या या प्रवासाबद्दल. हॅलो, मी रुपाली मेकअप आर्टिस्ट. मला या फील्डमध्ये साधारण 3 वर्ष झालेत आणि 3 वर्षामध्ये जो काही खूप छान एक्सपिरियन्स आलाय. मी सेलिब्रिटींचे देखील मेकअप केले आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड आहे. तर राजगुरुनगर मधल्या ज्या काही मुली आहेत त्यांना आपण ट्रेन करतो थोडंसं मेकअप आणि हेअर्स नेल्समध्ये. आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण शिवजयंतीचं शूट घेणार आहे. त्यासाठी आपण बोलवलंय धनश्रीला आणि धनश्री सोबत काम करण्याची माझी लास्ट इयर पासूनची इच्छा होती. तर ती फायनली आता ती कम्प्लीट होतीये. तर तुम्ही टू बी कंटिन्यूड. आम्ही कसा मेकअप करतोय, तुम्हाला कसा वाटतोय त्याच्याविषयी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. थँक्यू. खरं तर आज तिने मला बोलवलं आहे ते जिजामाता या म्हणजे जिजामातांच्या रूपामध्ये तिने मला 1-1.5 वर्षापूर्वी इमॅजिन केलं होतं आणि हे आज सत्यात उतरवणार आहोत. आणि आमचा छोटासा जो आयांश आहे तो शिवाजी महाराज म्हणून, बाल शिवाजी म्हणून तो आमच्या सोबत आज मेकअप आणि त्याचं सगळं मॉडेलिंग आम्ही करणार आहोत. तर लेटेस्ट सी, आम्ही खूप एक्साइटेड आहोत. ओके, पाहत रहा शेवटपर्यंत स्वराज्य प्रवासी. आता आम्ही बिफोर लुक कसा होता त्यासाठी हे फोटो काढलेत. हेअरस्टाईल आता सुरू करतोय आम्ही. हेअरस्टाईल झालेली आहे छानपैकी आणि आता लाईट नेमके गेलेले आहेत. आम्ही या लाईट मध्ये तयारी करतोय फेस मेकअपची. फेस मेकअप सुरू करायच्या आधी आपण लेन्सेस लावूया म्हणजे डोळे उठावदार दिसतील असं रुपाली म्हणाली. मला पूर्वी चष्मा होता त्यामुळे लेन्सेस वापरायची मला खूप सवय होती आणि आवडतात पण मला लेन्सेस, त्यामुळे माझ्या डोळ्यांना सहज ॲडजस्ट झाले. आपल्याला राजमाता जिजाऊ ह्यांच्यासाठीचं हे फोटोशूट करायचं आहे त्यामुळे अगदी डार्क भडक असा मेकअप आपल्याला नाही करायचा. हेअरस्टाईलसुद्धा अगदी सोपी ठेवलेली आहे. हे जे मेकअपसाठी किट्स वापरले जातात ते सगळे ब्रँडेड आहेत, ट्राईड आणि टेस्टेड आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे स्किनला आपल्याला प्रॉब्लेम होत नाहीत. आता आम्ही ज्वेलरी जी आहे ती तिने रेंटवरती घेतलेली होती, काही तिची स्वतःची होती. अशी सुंदर ज्वेलरी आपल्याला अवेलेबल झालेली आहे. आणि टाणा, कशी दिसतीये मी. आता अजून माझा पदर घ्यायचा राहिला ॲक्च्युली आणि टिकली राहिलेली आहे आता बाकी. तर लेट अस सी. ॲक्च्युली आपल्याला फोटोशूट इथं करायचंच नाही आहे, आपल्याला एका दुसऱ्या लोकेशनवरती फोटोशूट करायला जायचे. चला आता नथ घालून मी तयार आहे. आता मेकअप पूर्ण झालेला आहे. आम्हाला दुपारचे ॲक्च्युली 3 वाजलेत. आम्हाला ज्या लोकेशनवर शूट करायचं आहे तिथे आता आम्ही निघालेलो आहोत. आता 2 तासामध्ये लवकरात लवकर आपलं शूट झालेलं पाहिजे. सो लेट सी. अजून एक कारण की लुक आहे, अजून एक वेगळी साडी आहे. होपिंग फॉर द बेस्ट. तर आता गाडीमध्ये मी, रुपाली, हा आमचा फोटोग्राफर आणि हे आपले बालशिवबा असे मिळून गुळाणी या गावाच्या पुढे जाणार आहोत जिथे आहे आपलं फोटोशूटचं ठिकाण. रस्ता पहा किती खराब आहे, बापरे. एक वाडा आहे ज्याच्या आतमध्ये आपल्याला शूट करायचं आहे. गुळाणी असं गावाचं नाव आहे. आपण अत्यंत खडतर अशा प्रवासानंतर आता इथे पोहोचलेलो आहोत. या लोकेशनचं नाव आहे सरदार गायकवाड वाडा. वाव, किती छान आहे ना. और ई है हमरे फोटोग्राफर भैया.
अलीकडेच या ठिकाणाचे रिनोव्हेशन करण्यात आले. अतिशय सुंदर आणि शांत असं लोकेशन आहे शूटसाठी. याच ठिकाणी साखरपुडा, लग्न समारंभही होतात. आम्हाला जसं जसं सुचत गेलं तसं तसं पटापट आम्ही शूटिंग घेतलेलं आहे. आता पहिला जो लुक आहे नऊवारीमधला तो राजेशाही लुक आहे, ज्यामध्ये संपूर्ण ज्वेलरी आपली दिसली पाहिजे, रिचनेस दिसला पाहिजे. या दुसऱ्या फ्रेममध्ये तलवार आणि जिरेटोप सोबतचा एक फ्रेम होती. राजमाता जिजाऊंचे शौर्य दाखवण्यासाठी तलवारीचेही काही सीन्स होते, पण माझ्या मापाची तलवारच नेमकी मिळाली नाही. त्यामुळं आयांशसाठी जी घेतली होती त्या तलवारवरच आम्हाला हे सीन्स करावे लागले. एक्सप्रेशन्सबद्दल म्हणाल तर शौर्य, वीरता आणि राजेशाही थाट हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवायचं होतं. माझे सगळे शॉट्स होईपर्यंत आयांशचंही आवरलं आणि आपले बाल शिवबा तयार आहेत. माझ्यासारखीच आयांशची सुद्धा शूट वगैरेची पहिलीच वेळ होती. आम्ही सुंदर शॉट्स देत होतो, जसं की जिजाऊ बाल शिवबांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगताना, त्यांना शूरतेचे धडे देताना, त्यांना कौतुकाने जिरेटोप घालताना आणि तूच आमचा कसा स्वराज्याचा पुढे वारस आहेस हे सांगताना, बाल शिवबा जिजामातांना मुजरा करताना. आयांश सुद्धा खूप छान फर्स्ट टेकमध्येच छान एक्सप्रेशन्स देत होता. या ठिकाणी रुपालीची सगळी मेहनत आपल्याला दिसून येते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, ज्वेलरी असो, ड्रेसिंग्स असो, मेकअप असो, टचअप करायला आम्हाला लागत होतं सारखं. आतमध्ये एक आरसा होता, तर मी मयूर जो आमचा फोटोग्राफर आहे त्याला मी हट्ट केला की माझे आरशात पाहतानाचे पण मला फोटोज हवेत. आणि ऑफकोर्स त्याने खूपच सुंदर फोटोग्राफी केलेली आहे. प्रत्येक फोटो तुम्ही पाहाल तर त्याचे अँगल्स आणि लाईटचं प्रमाण इतकं सुंदर आले, त्यामुळे सगळे उठावदार दिसतात आहेत गोष्टी. आता मी माझा सेकंड लुकची तयारी करत असताना मयूरनी आयांशचे सुद्धा छान फोटो आणि हा छोटासा व्हिडिओ काढला. प्रतिपच्चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुन शिवशेष्या मुद्रा भद्राय राजे. ही जी सेकंड लुकमधली साडी आहे त्याचा कलरच इतका सुंदर आहे, प्लस त्याच्यावरची ज्वेलरी, नथही वेगळी होती. यावरती आम्हाला लाठी काठीचे सीन्स करायचे होते. तुम्ही अजूनही स्वराज्य प्रवासीला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल स्वराज्य प्रवासीला नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला पहिल्या लुकचे सीन घ्यायलाच 2 तास जवळजवळ गेले. त्यानंतर आता लाठीकाठीचे बरेचसे सीन्स आहेत, ते शूट करतानाच खूप अंधार होत चाललेला आहे. इथे झुंबर लाईटची व्यवस्था अतिशय छान आहे, त्यामुळे जे शूटसाठी लाईट्स पाहिजेत किंवा इफेक्ट्स पाहिजेत ते सुद्धा बॅकग्राऊंडला किती सुंदर आलेले आहेत सगळे, ते पहा. आम्ही रीलही बनवली. इंस्टाग्रामवर स्वराज्य प्रवासी नावाचंच पेज आहे, त्यालाही फॉलो करायला विसरू नका. मयूरनी एडिटिंग पण खूप छान केलं आहे. रुपाली सोबत तिची एक मैत्रीण रोहिणीही आली होती, जी आम्हाला थोडीफार मदत करत होती. हे BTSचे शूट पण तिनेच काढलं आहे. आम्हाला वाटलेलं मयूर कॅमेराने सगळं शूटिंग करेल, जे हाय क्वालिटी आणि खूप छान येईल, पण तो येतानाच फक्त मोबाईलच घेऊन आलेला. ते पाहून आम्ही दोघी थोड्याशा डिसअपॉइंट झालो होतो. पण काय भारी खरंच शूटिंग आलेलं आहे. iPhone 17 Pro Max आहे त्याचा. प्रत्येक फोटो, प्रत्येक शूटिंग किंवा अँगल्स जे आहेत त्याचे ते खूप छान आलेत. एडिटिंग पण एकदम खतरनाक केलेलं आहे. काही रील्सचे ग्लिम्स आता मी शेवटी टाकती आहे, तुम्ही ते नक्की बघा. इथून आता खूपच अंधार होत आलेला आहे. आम्ही कंटाळलोय, खरं तर थकलोय. आता आम्ही स्टुडिओला परत जाणार आहोत, तिथे थोडंसं शूट करायचं आहे. चहा तरी प्यायला जाऊया आता, म्हणून 8 वाजलेले आहेत. इथं चहा प्यायला पण आम्ही आलेलो आहोत. आपण ना नेहमी डोक्यामध्ये अशा कल्पना करून ठेवलेल्या असतात, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण ट्रस्ट मी, इतकं भारी झालं ना आमचं शूट. आम्ही काही पब्लिक रिॲक्शन घेण्यासाठी पण इथे कॅमेरा चालू ठेवलेला आहे. हा माणूस तर फोनमध्येच व्यस्त आहे, पण हे लोक बघतात आहेत माझ्याकडे. मग फायनली आम्ही स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेलो आहोत. हा मेकअप जो तुम्ही पाहताय तो सकाळी 11:30ला केलेला होता. हे आम्ही फक्त फोटो काढत होतो, कारण आमचा राहिला होता मेकअप करतानाचा घाई गडबडीमध्ये. येस, आणि बिफोर नंतरचा हा आफ्टर फोटो. पण शिवजयंतीसाठी एक लुक केला होता जिजाऊंचा,
तो धनश्रीचा लुक केला होता आणि खूप छान तिने पोजेस दिल्यात, खूप छान रील बनवली आहे, तुम्ही नक्कीच पाहाल. तर धनश्री तुला कसं वाटलं जिजाऊवर माता बनवून? जे दोन वेगवेगळे लुक होते, ज्याच्यामध्ये पहिला एक राजेशाही लुक होता आणि हा जो अटायर होता माझा तो स्पेसिफिकली राज्यशास्त्र लाठीकाठी याच्याशी रिलेटेड होता आणि मला दोन्ही करताना खूप छान वाटलं आणि आमच्या एडिटर आणि फोटोग्राफरचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यालाही तुम्ही फॉलो करा. रुपालीज मेकओव्हरला सुद्धा तुम्ही पाहत राहा कारण त्यांचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. धन्यवाद. शूट तर खूप सुंदर झालं आणि पहा पहिलं रील आमचं अपलोड झालं इंस्टाग्रामला. त्याच्यानंतरचा जो कमेंट सेक्शन होता ना तो मी तुम्हाला जस्ट दाखवते की किती भरभरून प्रतिसाद मला मिळाला आहे. तर सर्व फॉलोअर्सचे सबस्क्रायबर्सचे मनापासून धन्यवाद की त्यांनी प्रचंड प्रेम माझ्या या लूकवरती, आमच्या या शिवजयंती विशेष फोटोशूटवरती दाखवले आहे. त्यामुळे तुमचे खरंच विशेष मनापासून आभार. मी तुम्हाला कमेंट्स दाखवते, थांबा हां. हे जे कमेंट आहे ना ते माझ्या ऑफिसमधल्या रोमॅनियामधल्या मुलींनी केलं आहे. मी तिला एक्सप्लेन केलं शिवाजी महाराज कोण होते, काय आहे आपलं कल्चर. तिला पण खूप भारी वाटलं. खूप लोकांनी पर्सनली कॉल करून मला त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या. फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा खूप सुंदर सुंदर कमेंट्स केली. आमच्या तर एका सरांनी संस्कृतमध्ये मला रीलला कमेंट केलेलं होतं. सगळ्यांचा अभिप्राय हाच होता की तू अगदीच जिजाऊ माता शोभत होतीस कारण तुझे एक्सप्रेशन्स खूप भारी होते, आम्हाला फार आवडलं. मग आमचं दुसरं रील अपलोड झालं, त्यावरही भरभरून प्रतिसाद आला. ही स्त्रीची इच्छा. ह्याच्या पुढे गंमत सांगायची म्हणजे जुन्नर तालुका टुरिझमने आयोजित केलेली शिवकालीन वेशभूषा स्पर्धेची पोस्ट पाहिली, सहज रील टाकलं आणि माझा द्वितीय क्रमांक सुद्धा आला. मला दुसऱ्या नंबरचं बक्षीसही मिळालं. तर या सर्व शिवजयंती फोटोशूटच्या निमित्ताने अविस्मरणीय आठवणींचा ठेवा म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार. तुमचे आमच्यावरचे प्रेम पाहता आम्ही असा निर्णय घेतला आहे की आमच्या चॅनलचे आत्ताचे जे नाव आहे ते मॉमीज टायनी जेम्स आहे, जे इंग्लिश नाव आहे ते आम्ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवजयंती जवळच येत आहे, त्यामुळं आमच्या चॅनलचं नाव आम्ही बदलत आहोत आणि आमच्या चॅनलचं नाव आता होणार आहे स्वराज्य प्रवासी. आमचा चॅनल स्वराज्य प्रवासी यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका कारण आम्ही तुम्हाला दाखवतो नवनवीन गडकोट आणि मुलांचे ऍक्टिव्हिटीजचे व्हिडिओज. सो पाहत रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. स्वराज्य प्रवासी.